नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मक्याचा चिवडा. म्हणजे हे मक्याचे पोहे, ज्याला कॉर्नफ्लेक्स पण बोलतात, त्याच्या ह्या पाकळ्या आहेत. हे शेंगदाणे हा अर्धा किलो आहे. हे मक्याचे पोहे, ही शेंगदाणे घेतले आहे मी. हे साधारण 150 ग्राम आहे. हे आहे डाळ्या, म्हणजे या भाजलेल्या डाळ्या चणेवाल्याकडे मिळतात किंवा किराणा दुकानात पण मिळतात. या आहे 150 ग्राम. ही आहे पिठी साखर, ही मी 2 टेबलस्पून घेतली आहे. हे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे, हे 1.5 टेबलस्पून आहे. आणि हा 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तर मी तुम्हाला सांगेन की आता हा मी मध्ये चिवडा का बनवते. तर आता बघा, मुलांचे परीक्षांचे सीझन चालू आहे. म्हणजे आता मार्चपासून चालू होणार 10वी 12वी. त्याच्यानंतर छोट्या मुलांच्या चालू होणार. तर अभ्यास करताना मुलांना असं चटपटीत खायला पाहिजे असतं. मग त्याकरता आपण जर असे घरच्या घरी चिवडा बनवून ठेवला तर मुलं आवडीने खातात. जसं बाहेरचे कुरकुरे वगैरे खाल्ले तर त्याने घशाचं इन्फेक्शन होतं, मग त्रास होतो, अभ्यासाला मन लागत नाही. त्याच्यापेक्षा असे घरच्या घरी चिवडे बनवून ठेवले तर मुले आवडीने खातात. म्हणून मी हा आज तुम्हाला दाखवते आहे. तर हे मक्याचे पोहे आपल्याला तेलात तळून घ्यायचे आहे. मी तेल तापत ठेवलं आहे. आता आपण तळायला घेऊया. हे बघा, मी इथे अर्धा किलो तेल तापत ठेवलं आहे. आणि हा माझ्याकडे हा झाऱ्या आहे. मी सगळं ह्याने तळून घेते. म्हणजे काय होतं, आपल्याला असं दुसऱ्या झाड्याने काढताना हे बघा, असं अर्धं काढलं अर्धं त्यात राहिलं तर ते अर्धं जळतं आणि अर्धं निघतं. त्याच्यापेक्षा ह्या झाऱ्यात जर टाकून आपण तळलं, तुम्ही आता बघालच मी कसं तळते ते, तर त्याच्यामुळे फार सोपं आणि पटापट काम होतं. आता अजून आपलं तेल तापलेलं नाही आहे, तेल तापतंय. तेल तापलं की नाही आपण पुन्हा एक अशी पाकळी त्याच्यात टाकून बघणार आहोत. ती पाकळी लगेच वर आली पाहिजे, म्हणजे समजायचं आपलं तेल तापलेलं आहे. हे बघा, गॅस मोठा ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर तळायचं आहे, म्हणजे छान फुलतो तो चिवडा. आधी आपण शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाण्याला मध्यम ठेवायचा आहे, नाही तर मग शेंगदाणे काय होणार, वर काळे होणार आणि आत कच्चे राहणार. आता आपण ही पाकळी बघूया, किंवा एक पोहा मक्याचा, तो लगेच वर आला. तो बघा, म्हणजे आपलं तेल तापलं आहे. आता मी थोडा गॅस कमी करते शेंगदाणे तळण्यासाठी. हे एक मी काढून घेते. आणि ह्या झाऱ्यात टाकताना काय करायचं आहे, तेलात झाऱ्या ठेवून नाही टाकायचं आपल्याला, नाही तर अंगावर तेल उडेल. असा वरती झारा ठेवायचा, शेंगदाणे पूर्ण टाकून घ्यायचे आणि मग झाऱ्या असा तेलात बुडवायचा आहे. आणि एखाद्या दुसऱ्या चमच्याने असं हे हलवायचे शेंगदाणे, म्हणजे सगळे सारखे होणार तळून. शेंगदाणे मी का आधी तळून घेते, कारण हे जे आपल्याला याच्यात लाल मिरची पावडर, मीठ, साखर टाकायचे आहे. हे जर गरम याच्यात टाकलं तर त्याचे एका साईडला गोळे होतात, सगळ्या चिवड्याला लागत नाही. म्हणून मी हे आधी तळून घेते, म्हणजे ते आपले पोहे तळून होईपर्यंत ते थंड होतील. बघा, हे झाऱ्याने किती छान आपल्याला तळता येतं आहे. एकही खाली शेंगदाणा जात नाही. आणि काढताना पण असं आपण पटकन बघू पण शकतो आपले शेंगदाणे किती तळलेत, परत ठेवू शकतो. हे बघा, आपले शेंगदाणे इथे छान असे तळून झालेले आहेत. आता हे मी काढून घेते. गॅस बारीक करायचा आहे काढताना. तेल असं हे बघा, ह्या झाऱ्याने पूर्ण निथळून येतो. जराही हा चिवडा तेलकट होत नाही. फक्त असं असं करून तेल निथळवून घ्यायचं आहे. तेल निथळेपर्यंत थांबायचं आहे जरा. किती छान आपले शेंगदाणे तळून झाले बघा. आता मी हे वेगळे काढून ठेवते, जेणेकरून ते थंड होतील. आता आपण डाळ्या तळून घेऊया. ह्या पण लगेच तळून होतात. गॅस आता मी मध्यम करते आणि चिवडा तळताना फुल ठेवायचा आहे. हे बघा, अर्धा मिनिट लागला आहे.
हे बघा छान तळून झाले आहेत आपल्या डाळ्या, त्या पण आपण काढून घेऊया. आणि अर्धा किलो चिवड्याला तुमच्या ज्या डब्यात 5 किलो साखर बसते तेवढा डबा लागतो. हे पोहे खूप फुलतात. आणि जर 1 किलोचा चिवडा तुम्हाला बनवायचा असेल तर ज्या डब्यात 10 किलो गहू बसतात तो डब्बा लागतो. तर तुम्ही आधीच असा डबा घासून स्वच्छ कोरडा करून ठेवा, म्हणजे आपल्याला तळून त्यात टाकायला बरं पडेल. हे बघा डाळ्या पण तळून झाल्या आहे. आता मी हे थंड करायला ठेवते. पूर्ण काढून घ्यायचे हे. मी गॅस मोठा केला आहे आणि हे बघा असे मूठभर पोहे ह्याच्यात टाकणार आहे आणि हे असं छान हलवून घ्यायचं आहे. लगेच मी बाजूला डब्बा ठेवला आहे, त्यात मी टाकत जाणार आहे. बघा पोहे छान फुलून वर यायला लागलेत. हे बघा आता गॅस काढताना तेल निथळेपर्यंत बारीक करायचं आहे. एकदम छान असा हा कुरकुरीत खुसखुशीत मस्त हा चिवडा होतो. ते मी डब्यात काढून घेते. अजून आपण याच्यात पोहे घालूया. गॅस मोठा करते मी. हे बघा कसे छान पोहे फुलतायत. असे सगळे हलवल्यामुळे काय होतं, सगळे पोहे छान तळून होतात आणि ते दातात अडकत नाही. हे बघा हे मी आता काढून घेते. गॅस बारीक करते. काढताना गॅस बारीक करायचा आणि टाकताना मोठा करायचा. बघा कसे छान पोहे फुललेत आपले. पाव किलो जर तुम्ही पोहे घेतले तर त्याला 15 मिनटं लागतात चिवडा तळायला बनवायला. अर्धा किलो घेतले तर अर्धा तास लागतं आणि 1 किलो घेतले तर 1 तास. 1 तासात पूर्ण 10 किलो गव्हाचा डबा ह्या चिवड्याने भरतो आणि खूप छान हा चिवडा लागतो. आता असे आपण सगळे पोहे तळून घेऊया. हे बघा जरा पण तेल कुठे दिसत नाहीये. हा झारा असा भांड्याच्या दुकानात कुठेही मिळतो.
माझ्याकडे जाळीवाला पण झाऱ्या आहे, पण त्या जाळीतून पोहे असे निघून जातात. हे बघा किती छान पोहे फुललेत. असे मी सगळे पोहे आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा आपले पूर्ण डब्बाभर पोहे तळून झाले आहेत. मी गॅस बंद करते. तरी बघा तेल केवढं उरलं आहे. याला जरा पण तेल असं जास्त लागत नाही. हा घरच्या घरी स्वस्त मस्त असा छान चिवडा बनतो. मी गॅस बंद केला आहे. आता तुम्हाला मिक्स कसा करायचा ते मी दाखवते. हे बघा हा 5 किलोचा डब्बा आहे. एवढा भरून आपले अर्धा किलो पोहे तळून झालेले आहे. आता हे मी आणखी एका भांड्यात काढून घेते, म्हणजे मिक्स करायला सोपं पडेल आपल्याला. आता हे थोडे 10 मिनटं थंड होऊ द्यायचे आपल्याला, नाही तर मग साखर आणि मीठ एकत्र चिकटेल आणि एकाच ठिकाणी गोळा राहील त्याचा. म्हणून मी 10 मिनटं आता थांबणार आहे. आपल्याला 10 मिनटं वाट बघायचे. हे बघा 10 मिनटं झालेली. आता ही लाल मिरची पावडर आपण दोन्ही याच्यात अशी अर्धी अर्धी घालून घेऊया. आणि घालताना काय करायचे, असं हलवत जायचं म्हणजे सगळ्या पोह्यांना लागेल. आपण यात पण घालून घेऊया. सगळीकडे अशी पसरवून टाकायची मिरची आणि असं एका हाताने असं टाकल्यावर असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तसंच आपल्याला साखर आणि मीठही असंच हलवून मिक्स करून घ्यायचं आहे छान. हे बघा आता आपण साखर घालूया. तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी घाला. हे माझं मध्यम म्हणजे जास्त गोडही नाही असं मी घालते. हे बघा असं हलवून हलवून घालायचं म्हणजे सगळीकडे सारखी पिठी साखर मीठ मिरची लागते. तर आपण याच्यात हे शेंगदाणे डाळ्या पण घालून घेऊया. आता मीठ घालून घेऊया. आणि आता हे असं छान असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे छान लागतं. आता मी हे दोन्ही मिक्स करून घेणार आहे डब्यात. आणि डब्बा छान झाकण घट्ट पाहिजे किंवा मग तुम्ही न्यूजपेपर लावून डब्याचं झाकण लावू शकतात. हे बघा हे दोन्ही मिक्स करून
बघा अर्ध्या तासात इथे मस्त आपला एवढा चिवडा छान बनला आहे. एकदम चवदार असा चटपटीत छान असा चिवडा बनला आहे. हा तुम्ही नक्की करून बघा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.